सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे अनुकंपाच्या ऑर्डरसाठी त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी 3 लाख रुपयाची डिमांड केली आणि त्या बाईंनी स्वतःचं मंगळसूत्र मोडून आपल्या मुलाच्या नोकरीसाठी त्या अधिकाऱ्याला दिले आणि त्या अधिकाऱ्याने घेतल्यानंतर ती फाईल खालच्या क्लार्कने 50,000 रुपयासाठी 3 महिने ती फाईल अडवली। म्हणजे अशा प्रकारचे अधिकारी शिक्षकांना जर त्रास देण्याचं काम करत असतील, मी यापूर्वी सुद्धा सांगितलेले अनुकंपाच्या ऑर्डरला कुठेतरी शासनाने मर्यादा दिलेल्या आहे। इतक्या दिवसात अनुकंपाच्या ऑर्डर दिल्या पाहिजे, पण हे अधिकारी पैसे घेतल्याशिवाय 1-1 वर्ष ऑर्डर देत नाही। अशा अधिकाऱ्यावर आपण कारवाई करणार आहात का? दुसरा प्रश्न ना, तसे छोटे छोटे काम जे असतात, दप्तर दिरगाईचा कायदा असताना सुद्धा त्या कायद्याचं कुठेही पालन करत नाही, सातत्याने शिक्षकांना त्रास देण्याचं काम करता आणि एसआयटीच्या नावाखाली 8-8 महिने कोणत्याही प्रकारची फाईल अधिकारी काढत नाही। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, मागच्या लक्षवेधीमध्ये सुद्धा मंत्री महोदयांनी सांगितलं होतं खाली आपण आदेश देऊ, खाली आदेश देऊन सुद्धा कोणताही अधिकारी शिक्षण विभागाचं काम करत नाही। यावर आपण संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहात का? सभापती महोदय, अनुकंप नियुक्तीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये अतिशय स्वयंस्पष्ट असं धोरण त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं आहे आणि आपण जर माहिती घेतली तर एक मोठ्या प्रकारचा बॅकलॉग गेल्या अनेक वर्षांचा जो पेंडिंग होता तो मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तत्राप आत्ताच्या घडीला अनुकंप नोकरीच्या संदर्भामध्ये जी काही सूचना या ठिकाणी माननीय आमदार म्हात्रे साहेबांनी उपस्थित केलेली आहे, या विषयाचेही त्या ठिकाणी निश्चितपणे चौकशी केली जाईल आणि या सर्व चौकशींमध्ये अधिकारी जर दोषी आढळले तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। परंतु सन्मान्य